नमस्कार भावांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक नंबर. हा व्लॉगमध्ये आम्ही हे माईकचा यूज करून बघणार आहे. माईक हे आणून आम्ही लयच झालं, म्हणजे ह्या मोबाईल घ्यायच्या अगोदर पण आम्ही कमीत कमी 3 महिने अगोदर हे माईक घेतलेलं होतं आणि हे माईक आम्ही यूज करायला जुन्या मोबाईल यूज केलेलं, पण त्याला काय चाललं नाही. आता ह्या मोबाईल यूज करून बघूया. तर चला, तर आम्ही या हेल्मेटला हे माउंट सेट करूया. हे माउंट सेट करून झाल्यानंतर मग हे पण आणले बघा, आम्ही 3.5mm जॅक पण आणले. परवाच आम्ही ऑर्डर केलं. तर हे भावानं माईक असं असते बघा, आणि हे माउंट आहे, हे हेल्मेटला लावायचं असतं. आणि हे माईक हेल्मेटच्या आत सेटअप करून घ्या पटापट. आणि हे डायरेक्ट, आणि ही पिन आहे बघा, ही पिन आहे ही डायरेक्ट आयफोनला लागत नाही, म्हणून हे मागवायला लागते. जॅक 3.5mm जॅक, आणि हे माईक संग क्लिप आली आहे, हे कुठं लावायचं काय माहीत नाही. आणि हे माईक आहे बघा, हे माओनाचं माईक आहे, माओनाचं माईक हे बघा. ही कंपनी चांगली आहे की नाही काय माहीत, वर्क करते पण काय माहीत नाही. ते पण डायरेक्टच आम्ही हे करणार. हे माईक आता ह्याच्यात असं सेटअप करून घेतो, 2 मिनटं सेटअप करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर भावांनो, हे आमचं झालं सेटअप रेडी. हे असं दिसतंय बघा, हे माउंट इथं समोर लावलं, हे इथं लावलं हे जॅक, आणि हे माईक लावलं ह्याच्या आत. इथं दिसणार नाही ते माईक, इथं लावले बघा, ह्याच्या आत लावलं माईक, म्हणजे जास्त वार लागून त्याला. आणि हे मोबाईल इथं लावायचं. तर बघूया चला. कॅप्चर करायला लागले तरी माईक त्या माईकला, त्या जुन्या मोबाईलला तर बिलकुल कॅप्चर करत नव्हतं, त्या मोबाईलला कॅप्चर करते की नाही. आवाज कॅप्चर करायला लागले हे गोष्टी माहीत नाही. आणि आवाज कॅप्चर करायला लागले, वाऱ्याचा आवाज कॅप्चर करायला लागले. ओपन म्हटलं तर ओपन माईक पण नाही येते, जरा जास्त 80 मिनिटं गेलं पण नाही म्हणजे तर भावानं आमचं पचका उडलेला आहे. आणि ह्या माईकचं काहीतरी सेटिंग ऑन करायचं असते आयफोनमध्ये, ते आता यूट्यूबवर बघितलंय. ते माईक ऑन करायला त्याचं जाऊन आले ते वाऱ्याचं, ते काम करायला नाही. आता माईक ते सेटिंग ऑन करून जाऊन एक राऊंड जाऊन येऊया चला. ते माईक जरा जास्त आवाज यायला लागले, त्यामुळं आम्ही हे त्याच्यावर एक कापड लावणार आहे बघा. हे मऊ आहे एकदम कापड, असं कापड लावून त्याला आम्ही रब्बर लावतो. असं रब्बर लावून घेऊया बघा, असं करून घेतलं आम्ही. आणि ते आता हे माईक ह्याच्यामध्ये लावतो, हेल्मेटमध्ये. ह्याच्यामुळे पण जरा आवाज कमी येईल, म्हणजे आवाज एकदम असं व्यवस्थित येईल. फरक आला तर मग अशी तर भावांनो, सेकंड राऊंड पण जाऊन आले आम्ही. आम्हाला 350 रुपयाचा आता दंड लागलेला आहे. हे साठी काहीच काम करायला नाही, म्हणजे ही कंपनी फालतू म्हणा नाही. हे माईक मला खराब लागलेलं आहे आणि तेव्हाच रिटर्न करायला पाहिजे तुम्ही. खरं मी ठेवून घेतलेलो आहे, आम्हाला पुढं कधीतरी म्हणजे आयफोन घेतल्यावर आम्हाला यूज घेईल म्हणून. खरं आयफोन आता घेतले आम्ही, खरं हे यूज करायला बघायला लागले, खरं ते आता यूजच व्हायना नाही, म्हणजे ते त्याला कनेक्टच व्हायना झाले. काय तर ह्या माईकमध्ये प्रॉब्लेम आहे, काय जॅकमध्ये प्रॉब्लेम आहे, ते काय कळाय नाही. तर राहू दे भावांनो, माईक तरी खराब लागलेलंच आहे. आमचं लक खराब व्हायचं नको. तुम्ही असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट दाखवत राहा. आणि हे व्हिडिओ आम्ही इथंच वेंट करतो. तर व्हिडिओ आवडल्यास भावांनो लाईक करा, शेअर करा, आणि एक काम करा, सबस्क्राईब करा. चला, अनेक कॉमेंट करायचं विसरू नको. कॉमेंट करल्यामुळे मला लई मोटिवेशन मिळते भावांनो. तुम्हाला सांगतो, अक्षरशः कॉमेंट मी प्रत्येकाच्या कॉमेंटला मी रिप्लाय करणार, आणि तुमचं कॉमेंटच मला कॉन्टेंट क्रिएटसाठी भाग पडते. खरं कॉन्टेंट आता मी तुम्हाला जर कॉन्टेंट माझं लेट यायला लागले का सांगा, मला टाईम बिलकुल भेटाय नाही, टाईम कॉन्टेंट क्रिएट करायला. आणि कुठं पण जायला बिलकुल भेटाय नाही. ड्युटीच्या नादात त्याच्या मारी कुठं सुट्टी घ्या नाही, काय नाही. खरं भावांनो, एकाला 2 दिवस सुट्टी घेऊन मी कुठेतरी आता ट्रिप काढून सोलो ट्रिप काढणार आहे भावांनो. तुम्ही असंच मला कनेक्ट राहा, एवढं सांगतो मी तुम्हाला. आणि एक असं कुठेतरी लॉंग ट्रिपला जायचं आहे, सोलो ट्रिप, ते पण एकटाच सगळं घेऊन जायचं आहे. आणि लॉंग ट्रिपला मिनिमम 300-400 किलोमीटर, 400-500 किलोमीटर तरी लांब जायचं आहे. तुम्ही असंच माझ्या सांग कनेक्ट राहा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय,
म्हणजे जी इकडचे मित्र आहेत का नाही त्यांना मी मराठीमध्ये जे व्हिडिओ तयार करतो ते काही समजाय नाही. तू काय ओरडलेस आम्हाला काय समजाय नाही म्हणून सांगायला लागले तुम्ही फोन लावून मला परत. आणि जे इकडचे आणि मी जरा कन्नडमध्ये व्हिडिओ टाकलो तर ही मित्र म्हणणार की मला काय करणार आहे. त्यामुळे मी भावनो नेक्स्ट व्लॉग मी हिंदीमध्ये टाकायचा विचार केलो आहे. का सांगा ह्यानाचे पण हिंदी कळतं, ह्यानाचे पण हिंदी कळतं, त्यामुळे हिंदीमध्ये व्लॉग टाकायचा मी विचार केलो आहे. तुम्हाला कसं वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा भाऊ.